नमस्कार, मी सीए आकाश जाधव आणि आजची तिसरी कथा एका अशा सत्यावर प्रकाश टाकते जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलंय. ओळखीच्या नावावर केलेला अंधविश्वास. होय, या देशात सर्वात जास्त फसवणूक अनजान लोकांनी नाही तर ओळखीच्या लोकांनीच केली जाते. कारण स्कॅमरचा सर्वात मोठा वेपन म्हणजे तुमचा विश्वास, आणि विशेषतः तो विश्वास जो कोणी आपला आहे असं वाटतंय. आजची कथा तुम्हाला शिकवेल की विश्वास ठेवायला हरकत नाही, पण तपासून पडताळून ठेवलेला विश्वासच आपल्याला सुरक्षित ठेवतो. तर चला सुरू करूया. कथा क्रमांक 3, ओळखीच्या नावावर ठेवलेला विश्वास. मिस्टर सुनील 38 वर्षांचा, कुटुंबासाठी जगणारा माणूस. सरकारी नोकरी, स्थिर उत्पन्न, 2 मुलांची काळजी आणि जबाबदाऱ्या डोक्यावर. तो फार हुशार नव्हता, पण प्रामाणिक होता आणि चांगल्या मनाचाही होता. त्याची एकच कमजोरी, ओळखीच्या माणसाला कधी नाही म्हणू न शकणे. त्या गावातील सर्वांचा विश्वास असलेला आणि बोलण्यात पटाईत असलेला मिस्टर विजय. मिस्टर विजयचं सगळ्यांवर प्रभावी व्यक्तिमत्व आणि खास त्याचा बोलण्याची शैली. मी आहे ना, माझ्यावर साधा विश्वास ठेव. एक दिवस विजय सुनीलला म्हणाला, भाऊ मी एक जमीन डील करत आहे, भारी प्रॉफिट आहे, मी तुला सगळं दाखवतो, तू माझ्यासोबत आहे. ओळखीचा माणूस आहे म्हणून सुनील तयार झाला. जमीन पाहिली, कागद पाहिले, सर्व काही रिअल वाटलं. विजयने तोच खेळ केला जो अनेक फसवणूक करणारे करतात. अर्ध सत्य अर्ध खोटं. सर्वे नंबर्स खरे, मालकाचे नाव खोटे, परवानगी खोटी, रेट अवास्तव आणि तत्काळ निर्णय घेण्याचा दबाव. विजय सुनीलला म्हणाला, पैसे उद्या द्यायचे, नाहीतर दुसऱ्याला मिळणार. तुला माझ्यावर विश्वास असेल तर लगेच कर. विश्वास हा शब्दच सुनीलचं डोकं फिरवायला पुरेसा होता. सुनीलने 7 लाख रुपये दिले, कागदांवर सही, सोबत टोकन, रिसीट आणि विजयने दिलेली खात्री. 1 महिन्यात जमीन तुझ्या नावावर. सुनील खुश. त्याने कुटुंबाचे भविष्य बदलणार असे स्वप्न पाहिले. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, काहीच नाही. विजय गोंधळलेल्या आणि संभ्रमात असलेल्या अवस्थेत सुनीलला टाकून निघून गेला. त्याचा फोन बंद, घर बंद, कुठे गेला कोणालाच सांगितलं नाही. सुनील धावपळ करू लागला आणि मग सत्य समोर आले. जमीन होती खरी, पण ती विजयची नव्हती आणि तो कधीच त्या मालकाशी जोडलेलाही नव्हता. हा एक क्लासिक फेक मिडलमॅन लँड फ्रॉड आहे. सुनील माझ्याकडे आला, शांत बसला, दोन्ही हात डोक्यावर ठेवून, पाणावलेले डोळे करून तो मला सर, मी पैशांपेक्षा माझा विश्वास गमावला. मित्रांनो, आजची कथा आपल्याला एक मोठं सत्य शिकवते की फसवणूक करणारे अनोळखी नसतात, बहुतेक वेळा ते ओळखीचे असतात. जीवनात विश्वास ठेवणं सुंदर आहे, पण अंधाळा विश्वास ठेवणं धोकादायक आहे. पळतानी ही शंकेचा भाग नाही, ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. जमीन असो, घर असो किंवा गुंतवणूक, निर्णय भावनेतून नव्हे तर तपासून पडताळून शांतपणाने घ्या. चला पुढच्या कथेत भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.